तर मला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला। गुलाबजामुन कसे दिसतात, खूप छान टेस्टी दिसत आहेत ना। तर खायला पण तसेच खूप छान आहेत। तर चला आपण रेसिपीला सुरू करणार आहे। तर मी घेतलेला आहे 1 किलो खवा आणि त्यासाठी अर्धी वाटीच मी मैदा घेतलेला आहे आणि हे आहे तूप। तर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर चला आपण सुरू करूया। तर चला आता आपण हे मैदा पूर्ण मिक्स करून घेऊ। असं गोळा झालेला आहे ह्याचा, ते आपल्याला पूर्ण सुट्ट करू आपण याला आधी। असं पूर्ण याला सुट्ट करून घ्यायचं आहे। तर मी आता याच्यामध्ये थोडं मैदा टाकून मिक्स करून घेणार आहे। पूर्ण नाही टाकायचं आपल्याला, थोडं टाकूनच मिक्स करायचे आणि तुपाची धार थोडी टाकत जायची। थोडी तुपाची धार टाकत जायची। एकदम टाकला तर पूर्ण मैदा मिक्स होत नाहीये त्याच्यामध्ये, त्यासाठी थोडं करून मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही शेवटपर्यंत वॉच करा मी कशी करते। तर तुम्ही पाहू शकता मी यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकणार आहे। तर एवढा सोडा बास होतो, तुम्ही पाहू शकता। आणि असं पूर्ण मिक्स करून घेणार आहे यामध्ये। तर पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा। पीठ आपलं खूप पातळ झालंय आता, मगाशी कडक होतं आता पातळ झाले सर्व। सोडा टाकल्यानंतर आपले गुलाबजामुन खूप फुगतात बरं का गाईज। तर मी पूर्ण गोळा तयार करून घेते याचा खव्याचा आणि मैदा पूर्ण गोळा मी तयार करून घेते। खूप जोर लावायला लागतो गाईज याला, खूप जोर लावून पीठ मळावं लागतं गुलाबजामुनचं, कारण खवा खूप जड जातो मळण्यासाठी। पाहू शकता अजून थोडं 5 मिनिटच मी याला मळून घेणार आहे। तर चला मी पाकाची तयारी करते। आपण 1 किलो खवा घेतलेला आहे ना, त्याच्यामध्ये अर्धी वाटी, तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो साखर घेणार आहे। तुम्ही पाहू शकता मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे। त्यामध्ये मी पाणी पण मोजूनच टाकणार आहे ग्लासामध्ये एवढंच। तुम्ही पाहू शकता जेवढी मी साखर घेतली पाणी पण मी तेवढंच घेणार आहे। ठीक आहे, तर चला आपण गॅसवरती ठेवू। तर आपल्याला हा 10 मिनिटात पाक तयार करून घ्यायचा आहे। याला एक उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा। एक उकळी आल्यानंतर गॅस कमी करूया आपण। तुम्ही पाहू शकता आपला पाक तयार झालेला आहे। अजून याला 5 मिनिटं ठेवणार आहे मी गॅसवरती। मी विलायची पावडर टाकून घेते याच्यामध्ये। विलायची पावडर टाकलेली आहे। तुम्ही पाहू शकता आपला पाक तयार झालेला आहे। तर मी आता गॅस बंद करते। मी आता तेल गरम करायला ठेवते आणि खाली गुलाबजामुनचे गोळे तयार करून घेते।
तर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान मुरलेलं आहे. तर चला आपण त्याचे गोळे करून घेऊ गुलाबजामुनसाठी. तर मी एका वाटीमध्ये पुन्हा एकदा तूप घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी. असं हाताला तेल लावून असे गोळे बनवून घेणार आहे. मिनटा हा मोठा गोळा झालाय खूप. तर असे मी गोळे तयार करून घेणार आहे. तुम्हाला जेवढ्या साईजचं हवं आहे तेवढ्या साईजचं आपण करू शकतो. तर मी एवढ्या साईजचं करणार आहे कारण मला हे नणंदबाईच्या तिकडे गुलाबजामुन पाठवायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता माझे सगळे गुलाबजामुनचे गोळे तयार करून झालेले आहेत. तर मी आता याला तळून घेते. तर तुम्ही पाहू शकता तेल पण गरम झालेलं आहे माझं. मी आता एक टाकून घेते. व्हिडिओ वॉच करा. मी तळून घेते त्याला. पहिल्यांदा एकच टाकले. तेल व्यवस्थित गरम झाले का नाही पाहायचं आहे म्हणून. तर तेल गरम झालेलं आहे माझं. मी आणखीन टाकून घेते त्याच्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता किती लाल झालेले आहेत. आपल्याला असे सर्व तळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत. आपल्याला सर्व गुलाबजामुन असेच लाल तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता माझा पाक पण तयार आहे आणि गुलाबजामुन पण तळून झालेले आहे. तर मी आता हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घेते. तर तुम्ही पाहू शकता माझे सगळे गुलाबजामुन टाकून तयार झालेले आहे. एक राहिलाय. तर मी हा एक ते ॲड करते याला. तर तुम्ही पाहू शकता सर्व गुलाबजामुन यामध्ये बसलेले आहेत. तर चला आता मी याला संध्याकाळपर्यंत मुरू देते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला आपले गुलाबजामुन छान पाकामध्ये भिजलेले आहेत. तर आता हे खाण्यासाठी रेडी आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्ही पाहू शकता खूप छान झालं. तर याला अजून भिजणार आहेत, हे मुरणार आहेत पाकामध्ये. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मला. कसे दिसत आहेत पाहताय ना. खूप छान मुरलेले आहेत आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी झालेले आहेत. तर माझा पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. थँक्यू. छान जसे दिसायला सुंदर आहे तसेच खाण्यासाठी पण खूप टेस्टी आहेत. ही माझी स्वतःची पद्धत यूज केलेली आहे. मला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये.